गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आमची शेणा झोपलेली समधी तुम्हाला दाखवतो. दुर्गा ओम राधव आणि महाराणी पण झोपल्या होत्या, उठल्यात आता. समजा दाखवतो. तुमच्या घरी असं आहे का? 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत झोपतात का? मग परतच्याला तुम्हाला सांगतो, इकडे बघितलं मी रेडी पूर्ण मार्केटला जाण्यासाठी. पण आमच्या घरची बघा तुम्हाला दाखवतो आता. म्हणलं काढावं व्हिडिओ. हा, इकडं बघा, इकडं महाराणी, इकडं कुठे गेले दुग्या माव. हेकडे बघा काही आंघोळ्याला चालली. इकडं ओमा, तिकडं डुग्या माव, राधू. हा, हे काय गादेवनं खाली आले ते. आता ह्यांना उठवायला लागणे. काय तू काय करायला लागले आंघोळीला? हा, आंघोळीला चालल्यात महाराणी. बघितले का? आता शिक माझं लय अवघड आहे. हो का, किती वाजल्यात? सकाळी 8:30 वाजल्यात. नशीब लवकर आज चालू आहे समजा. आता ह्यांना उठवायला लागेल मला. डुग्या, ए डुगा, डुग्या माव, अरे डुग्या माव. आता उठतोय बघा डुग्या माव. डुगा, डुगू, बारक डुग 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 डुग. किती बोंबल. माझी झोप झाल्याशिवाय मी उठत नाही. तिकडं तुझं काही का असा ना, किती वरडण काही कर, मला काय घेणं देणं नाही. उठ की राधू. अय ओमा, ए बघा काही अशी पडते ती. आता काय करावं? आणि ती रात्री जेली आणलेली कॅडबरी ती खाऊ. हा बघा आता कशी उरते कॅडबरी. रात्रीची कॅडबरी दुग्याला पण ठेव बर का. बरं, शाळेची बस आली ना, हिला आवाज दिला मग ही उठून बसते रातच्याला पहाट पहाट. मग ती उठत नाही पण हिला काळजी बसची. हा नाही राधू, आता लवकर उठायचं. शाळा भरते ना उद्या परवा. काय रोज सकाळला 6ला 7ला उठायची सवय करायची. सामान तुला काय द्यायचं भरून? तुला समजा जुनं वापरायचं. दप्तर जुनं, पुस्तकं जुनी, बाटली फिटली समजा जुनं वापरायचं. नवीन काय नाही. सामान घ्यायचं. तू 1-2 म्हणून दाखव बरं. आता दुसरीला गेला मन बरं 100 पर्यंत येतंय का? हा, येतंय 100 पर्यंत? हा, तसं रुबाबाने मागायचं काही वस्तू. तसं आलं पण पाहिजे आपल्या. इंग्रजीत मागायचं, इंग्रजीत मला. तसं मराठीत म्हणायचं नाही हे आणून दे ते आणून दे. इंग्रजीत काय काय मागशील तेवढं भेटन. मग काय पण माग. हा नाही राधू, इंग्रजीत तुम्ही मागा मला. हा, काय काय वस्तू असते शाळेच्या समजा मागा. बुक मागा, नोटबुक मागा, पेन्सिल मागा, पेन मागा, कंपस मागा, बॅग मागा. हा, वॉटर बाटली मागा. काय काय पाहिजे तुम्हाला? हा, ए आता जेवढं बोलला इंग्रजीत बोलायचं. बोल. 10च्या पुढं सारखा नाही तू. हा, 10च्या पुढे याय नाही त्याला. बाई दुसरीला गेला. 1 2 3 9ला गुतून 10ला बळच टेकतो या. उठले उठले मला हे आणून द्या ते आणून द्या समजा आणून द्या तेव्हा शाळेत जाणार. हा, नशीब. जाऊ द्या. काय माहिती का, किती वर्षाचं आहे आता ती? दुसरीला गेला. 6 वर्ष झाले शाळेला घालतात. 6 7 8 वर्ष लागले त्याला. जाऊ द्या, वर्षाला एक आलं तरी बाप समाधान आहे. नाही राहू, वर्षाला एक आलं तरी बाप समाधान आहे. 8 पर्यंत तर येते. 8 वर्षाचा आहे त्याचा तर तेवढा तरी गर्व आहे मला पोराचा. जाऊ द्या कसं का असं तिकडं. बरं ऐ ऐ, किती वर येतंय तुला? 1 2 1 2 कुठं वर येतं? किती वर येतं 1 2? ABCD कुठवर येते? ते लय अवघड. आता हे बघा, हे शेण आहेत. हे शेणा, ही मोठी शेणा, ही
खालची महाराणी गेल्यात तिकडं आंघोळ्या, त्यांच्या पाठीमागे ही चालणारी जात या माहितीये का. ती जशी पुढं चलन तशी ती 9ला उठली की ही पण 9ला उठतात, ती 10ला उठली की ही 10ला उठणार. ही या मुकदम हाणला पाया टोळीचा माहितीये का. ही असलं माझी परिस्थिती लय बेकार करून ठेवली ह्यांनी. आता तुम्हाला सांगतो काय करायचं आपल्याला. आपण तर झालोय फ्रेश, आंघोळ गार पाण्याने आंघोळ केली मित्रांनो. सकाळ सकाळ उठलो, ब्रश केला वगैरे, फ्रेश झालो, थोडा व्यायाम हाणला हॉलमध्ये, माझं रोज असतं. आणि गार पाण्याखाली बसलो, मस्त आंघोळ झाली, अत्तर फित्तर मला कपडे हो का. लाईट गेली नाही तर इस्त्री असते माझ्या कपड्याला. आता गाडी लिहित आहे इकडं बघितलं, गाडी घ्यायची, आपलं बाहेर नाश्ता करायचा, जायचं हॉटेलला, मस्तपैकी तुम्हाला सांगतो इडली डोसा वगैरे घ्यायचा खायचा. 12ला जेवा यायचं घरी, 12-12:30. तोपर्यंत कस्टमरचा आता मोबाईल ओपन कर, फुल कॉल येतात, मुला मुलींचं, बॅचलर फॅमिली वगैरे लय. कारण शाळा भरायला लागला, अकॅडमी हे ते फुल मार्केट चालू आहे. आता ॲग्रीमेंट असतंय, प्रांत ऑफिसला जायला लागतं, हे ते अशा गोष्टी असतात आपल्याकडं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला आईसाहेब काळा मसाला 100 किलो बनवला होता मित्रांनो. 2-3 दिवसात 70 किलो ऑर्डर आल्या, संपला. एक 20-25 रात्री पण 5-6 किलो आलेत, 25-22 किलो राहिलं असं. तर ज्यांनी कुणी ऑर्डर केलं नसेल त्यांनी पडदिसला ऑर्डर करा, 9021400050 या नंबरवरती. आणि त्याच नंबरवरती फोनपे पण आहे, पेमेंट त्यावर केल्यानंतर स्क्रीनशॉट टाका, डायरेक्ट व्हॉट्सअपला ॲड्रेस टाकायचा. मनाने मी बघतोय तुमचा मसाला, बुक करतो, तुम्हाला फोटो येईन त्याचा मसाल्याचा, ॲड्रेसचा वगैरे, समजा चेकिंग करायचं, ओके म्हणला गेलं पाठवून देतो. 2 दिवसात तुमच्यापर्यंत कुरिअरने पोस्टाने मी पाठवून देतो. आता काय झाले, पावसाळा वगैरे लागल्यामुळं कांदा वाळत नाही, कांदा वाळल्या नसल्यामुळं आपला कांदा मसाला होत नाही. महत्त्वाचं तो पदार्थ आहे त्याला. नंतर मिरची पण वाळत नाही, सुकली जाते. आता हाय ऊन, पाऊस आला मग कधी काय वारसं येईन सांगता येईल ना त्या मनातलं. म्हणून करून घेतलाय 100 किलो, संपला आता लॉट. आता 2 महिने पावसाळा उघडूस मसाला करताच येत नाही, तर काही देऊन जमतंय का तुम्हाला. क्वालिटी क्वांटिटी तेवढे दिली पाहिजे ना. हां, कस्टमर तुटू नाही म्हणून आपण ना 1 महिना दुसरीकडनं घ्या म्हणायचं, पण कशाला काय द्यायचं असं आहे. महागाई पण भरपूर वाढलेली. पहिलं तुम्हाला सांगतो 140ने मिरची भेटायची, 220ने भेटती. तेल मला 125 रुपयाने भेटायचं किलो, 170-80 रुपये किलो तेल आहे. खोबरं मला 300-350ने भेटायचं, आता 490 रुपयाने 80 रुपयाने खोबरं मला भेटते. आणि रेट वाढले म्हणून मी कधीच असं केलं नाही, हलक्या वस्तू घेतलेल्या आहे, ती सोमाच्या रक्तात नाही. तोटा घाटा पण तुम्हाला सांगू ब्रँडच असते माझ्याकडे. हां, मसाला नाही पोचला डबल भरून देतो, फाटला तुटला तरी डबल देतो. घाट्या बाबतीत आपण हाय काय करत नाही त्या बाबतीत. हां, तसं आपलं ठीक आहे, समजायला माहिती आहे, अनुभव म्हणून तर मसाला घेते ते. पण आता पण कोणी तक्रार वगैरे काय आली नाही, फुल मसाला पाठवला आहे आपण. इंस्टा पेज आहे माझं, सोमनाथ वाघमारे 93. फेसबुक पेज आहे सोमनाथ वाघमारे ब्लॉग्स म्हणून, आणि कॉमेडी म्हणून, आणि प्रोफाईल पण आहे माझी. यूट्यूब आहे, प्रियंकाचं चॅनल आहे, समजा चालू सोशल मीडियावरती. आता सियाना उठली बघा, हे उठा 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 उठा, डुगू 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 आज सुंभारलाय. कसं हे माहिती आहे, सियाना मागं चालणार आहे. ती महाराणी गेल्यात आंघोळीला, त्यांनी आंघोळ केल्याशिवाय आता आम्हाला काय पोटाला नाही काय नाही. चला स्वामी आपलं बाहेर कुठंतरी आपलं यायचं, परत का झालं तर करते कॉल जेवा या तवर बाहेरच. चला तुमच्या घरी कसं सांगा मला.